प्रभाग क्रमांक 23 मध्ये काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार दीपाली शहा यांनी होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवार दीपाली शहा यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागातील मूलभूत सुविधांबाबत चर्चा केली। पाणी पुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला आणि युवकांसाठीच्या योजना यासह विविध स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी आपली मतं मांडली। उमेदवार दीपाली शहा यांनी या समस्या महापालिकेत मांडून त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली। प्रचारादरम्यान उमेदवार दीपाली शहा यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक मतदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला। यावेळी बोलताना उमेदवार दीपाली शहा या म्हणाले की प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांचा विश्वास आणि प्रेम पाहता आपला विजय निश्चित आहे। जनतेच्या प्रश्नांसाठी मी कायम उपलब्ध असेन। थेट संपर्कामुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळाली असून आगामी काळातही असा संवाद सुरू ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली शहा यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं असून त्यांनी विजयाचा ठाम दावा केला आहे। महानगरपालिकेची निवडणुकीची इतिहासामध्ये पहिल्यांदा बघते असं वातावरण या ठिकाणी। खरं तर पूर्ण प्रभाग आम्ही सलगर वस्ती ते सोरेगावपर्यंत आम्ही गेलेलो, होम टू होम केला, पदयात्रा केली, कॉर्नर बैठका घेतल्या। अतिशय चांगला प्रतिसाद का तरी उमेदवार, चारही उमेदवार आम्ही तिघे तिसरी टर्म आणि काकांची चौथी टर्म आहे आणि दीपालीचे पहिली टर्म अजून सुद्धा त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो। कारण सागर शहा त्यांची पत्नी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आणि मला तर ह्या भागातल्या जनतेने 2012 साली महापौर म्हणून महानगरपालिकेत पाठवलं म्हणून ह्या जनतेची ऋणीच आहे। आणि प्रत्येक ठिकाणी जावं तेव्हा प्रत्येकजण बोलतात की ताई तुम्ही एवढे दिवस पुढे होतात, घरात बसून होतात का किंवा काय होतात। मी म्हटलं की मी पक्षाचं काम करत होते, पक्षामध्ये होते, स्थानिक लेवलला मी थोडंसं कमी संपर्कात राहिले। कोरोना झाला, ह्या गोष्टी सगळ्या घडल्या, त्याच्यामुळं तुमच्या संपर्कात येता आलं नाही। पण आपण जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती लोक अजूनही खूप चांगल्या प्रतिसाद या ठिकाणी चारही उमेदवारांना देतात। सलगर वस्तीमध्ये आदरणीय काका आणि रोटे त्यांचं काम आहे। नमस्कार, मी सागर शहा। आज महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 23 मधून माझी पत्नी सौ दीपाली सागर शहा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आताचा बंगा या चिन्हावरून आज निवडणुकीत उभी आहे। त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे श्री लक्ष्मण काका जाधव, मशाल चिन्ह उभाटा गट, तसेच सौ अलकाताई राठोड, मशाल चिन्ह उभाटा गट, तसेच सौ सुनीताताई रोटे, शरदचंद्र पवार गट, तुतारी वाजवणारा माणूस, असं चारही भक्कम उमेदवार हे प्रभाग क्रमांक 23 मधून सध्या उभे आहेत। संपूर्ण सोलापुरातून एक मजबूत असं पॅनल या प्रभाग क्रमांक 23ला मिळालेलं आहे असं जनतेतून प्रतिक्रिया येत आहे। जवळपास 7 ते 8 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी घराघरापर्यंत आम्ही सर्व उमेदवार तिथं पोहोचत आहोत। लोकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड असा प्रतिसाद आहे, भरभरून प्रेम ते सर्व चारही उमेदवारावर देत आहेत। यातले 3 जे नगरसेवक म्हणा, माजी महापौर म्हणा, हे एकदम भक्कम आहेत, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे। तसेच माझी जी पत्नी सौ दीपाली शहा आहे, आम्ही देखील 7 ते 8 वर्षापूर्वी वैभवी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक अशी समाज उपयोगी कामं केलेली आहेत। तिचे वडील स्वर्गीय बाबुरावजी घुगे हे देखील या भागामध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळं माझं 7 ते 8 वर्षाचं काम आणि तिच्या वडिलाचा अनुभव आणि सामाजिक कार्य या दोघांची सांगड आज तिच्या रूपाने या प्रभाग क्रमांक 23ला मिळत आहे। त्यांच्या समाजसेवा, विकासासाठी असा कोणता अजेंडा घेऊन सध्या मतदान
मतदारांकडे जात आहे. असा कोणता अजेंडा घेऊन आपण मतदारांकडे जात आहे की काय सांगता येईल? मूलभूत सुविधा सगळ्यांना म्हणजे आगामी